असं काहीच घडणार नाहीये. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करताना ही युती नसून केवळ भीती असल्याची टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रेमापोटी नव्हे तर राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी एकत्र आल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी नवनाथ बन यांनी एक खळबळजनक विधान करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसतील अशी भीती व्यक्त करत त्यांनी भूतकाळातील काही दाखले दिले. संजय राऊत वारंवार या युतीचं समर्थन करत असताना नवनाथ बन यांनी मात्र त्यांना थेट आव्हान दिलेलं आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेली फक्त 10 चांगली कामं जनतेला दाखवावीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. केवळ विरोधासाठी विरोध न करता विकास कामांवर बोलावं असंही बन यांनी यावेळी म्हटलंय. उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देखील संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत. मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी 25 वर्ष केलं. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर ढकलण्याचं काम संजय राऊत उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. महापालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही कशा पद्धतीनं महापालिका लुटली आणि मराठी माणसाला परागंदा केलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता ठाकरे बंधूंनी कंबर कसलेली असून प्रचाराचा अत्यंत कमी वेळ लक्षात घेता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त रणनीती आखली. जास्तीत जास्त सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे वरिष्ठ नेते एकत्र मिळून नियोजन करतायत. मुंबईसह ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं असून तिथे भव्य प्रचार सभा आणि रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. या प्रचार मोहिमेची जबाबदारी विभागून घेण्यात आलेली असून मुख्य सभांचं मैदान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दिग्गज नेते गाजवणार आहेत. तर दुसरीकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या खांद्यावर रोड शो आणि भव्य प्रचार रॅलींची धुरा सोपवण्यात आलेली आहे. ठाकरे बंधूंची ही नवी फळी मैदानात उतरणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. प्रचाराचे हे संपूर्ण नियोजन येत्या 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा मानस दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. तर दिवसभरातील इतरही राजकीय घडामोडी आपण जाणून घेणार आहोत न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेकनंतर.